दिशा सालियन प्रकरणात नवा अँगल समोर आलाय। आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये दिशानं आत्महत्याच केल्याचं नमूद केलंय। तर दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती। वडिलांच्या एका अफेअरमुळे दिशा त्यांना पैसे देऊन थकली होती। तणावामुळे दिशानं आत्महत्या केल्याचा मालवणी पोलिसांचा निष्कर्ष आहे। मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये कोरोनाची साथ असल्यानं दिशाच्या पोस्टमॉर्टमला उशीर झाला असल्याचं आता सूत्रांनी म्हटलंय। कोरोनामुळे रुग्णालयांमध्ये पोस्टमॉर्टम केलं जात नव्हतं अशी देखील माहिती सूत्रांकडून कळते। 8 जून 2020 ला दिशाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, आता दिशा सालियन प्रकरणात नवा अँगल समोर येतोय। आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये दिशानं आत्महत्याच केल्याचं नमूद करण्यात आलंय। काय नेमकं प्रकरण? अंकिता, खरं पाहिलं तर काही वर्षानंतर पुन्हा एकदा दिशा सालियन प्रकरण हे पुन्हा एकदा वर येताना दिसून आलं होतं, दिसून येत आहे। कारण की दिशा सालियन यांचे वडील जे आहेत त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली आणि त्यांनी अनेक असे मुद्दे मांडले त्या ठिकाणी की ज्यामुळे पूर्ण राजकारणात देखील खळबळ जी आहे ती उडाली होती। कारण की आदित्य ठाकरे सोबत उद्धव ठाकरे यांना देखील सहआरोपी करा आणि अशा पद्धतीची मागणी जी आहे ती त्यांच्याकडनं करण्यात आली होती। कोर्टामध्ये सध्या हे प्रकरण सुरू आहे। आज दुपारी 3:30 वाजता ते पत्रकार परिषद देखील घेणार आहेत अशी देखील माहिती मिळत आहे। पण त्यात पूर्वी जे आहे मालवणी पोलिसांकडनं कोर्टामध्ये जो क्लोजर रिपोर्ट देण्यात आला होता तो क्लोजर रिपोर्टची माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे। आणि 8 जून 2020 रोजी दिशा सालियन याचा मृत्यू झाला होता। त्या मृत्यूनंतर जे आहे त्यावेळेस कोरोना काळ सुरू होता आणि कोरोना काळ असल्यामुळे पोस्टमॉर्टम जे आहेत ते होत नव्हते। 3 दिवसानंतर काय पोस्टमॉर्टम जे आहे ते करण्यात आलं आणि त्यामध्ये सर्वप्रथम 8 जून रोजीच डॉक्टरांनी दिशाला मृत असं घोषित केलं। त्यानंतर पोस्टमॉर्टम जो आहे तो करण्यात आला होता। त्यानंतर क्लोजर रिपोर्ट जो मालवणी पोलिसांनी दिलेला आहे तो क्लोजर रिपोर्ट जो आहे मालवणी पोलिसांनी हा 4 फेब्रुवारी 2021 रोजी जो आहे कोर्टामध्ये सादर केला। आणि त्या क्लोजर रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की दिशा सालियन हे तिच्या वडिलांमुळे जे आहे कुठेतरी त्रस्त होती, टेन्शनमध्ये होती। कारण की तिच्या वडिलांचं बाहेर एक अफेअर देखील होतं आणि त्याच कारणामुळे कुठेतरी तिचे वडील सातत्याने तिला पैसे जे आहेत ते मागत होते आणि पैशांची मागणी जी होत होती त्यामुळे दिशा कुठेतरी आर्थिक तणावामध्ये आली होती आणि तिने ही आत्महत्या जी आहे आर्थिक तणावाच्या खाली केली आहे असं त्या क्लोजर रिपोर्टमध्ये जे आहे ते नमूद केलेलं आहे। त्यानंतर अजून एक गोष्ट अशी की आर्थिक तणाव तिला जेव्हा वाढू लागला आणि एकीकडे कोरोना काळ देखील सुरू होता त्यामुळे तिने तिचं राहतं घर सोडलं आणि रोहन रॉयच्या घरी मलाड या ठिकाणी ती राहायला गेली आणि त्याच ठिकाणी तिचा मृत्यू झाला किंवा आत्महत्या तिच्याकडनं करण्यात आली आहे। मात्र तिच्या डोक्याला गंभीर दुखापत आहे आणि शरीरावर जखमा देखील होत्या असं देखील नमूद जे आहे हे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये करण्यात आले। नेमका आता हा नवीन अँगल जो आहे तो या पुढील केसला कशा पद्धतीने घेऊन जातं आणि मालवणी पोलिसांचा हा जो क्लोजर रिपोर्ट जो 4 फेब्रुवारी 2021 रोजी सादर करण्यात आला आहे या क्लोजर रिपोर्टचा आता नवीन केसमध्ये देखील कसे पडसाद पडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यापूर्वी आज दुपारी 3:30 वाजता जी आहे दिशा सालियन यांच्या वकिलांची जी आहे पत्रकार परिषद आज 3:30 वाजता होणार आहे। अंकिता, निश्चित त्यामुळे ही पत्रकार परिषद मध्ये देखील काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मात्र शुभम, या संपूर्ण प्रकरणामध्ये अगदी सुरुवातीपासूनच मालवणी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर त्यांच्या प्रत्येक कार्यपद्धतीवरती संशय घेण्यात आला होता आणि त्यानंतर आता या रिपोर्टमधून पुन्हा एकदा हे नवीन अँगल आल्याचं पाहायला मिळतंय। नेमकं हे प्रकरणाची दिशा आता कुठल्या दिशेनं जात असल्याचं पाहायला मिळतंय? अर्थातच अंकिता, जशा पद्धतीने तू सांगितलं की कुठेतरी त्यांच्या कार्य जे त्यांनी काम केलं त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते। कारण की कुठेतरी याला राजकीय दबाव होता का असे देखील प्रश्न जे आहेत ते वारंवार उपस्थित होत होते आणि हेच प्रश्न विधानसभेच्या सभागृहामध्ये देखील अनेकदा जे आहे उपस्थित करण्यात आलेले आहेत। सोबतच कुठेतरी बघितलं गेलं तर या मृत्यूला, दिशा सालियनच्या मृत्यूला कुठेतरी आदित्य ठाकरे यांचा संबंध आहे असे देखील आरोप जे आहेत ते करण्यात आले होते आणि याची पुढील चौकशी जी आहे सखोल चौकशी व्हावी अशी देखील मागणी त्या काळात होत होती। त्यामुळे दिशा सालियनच्या प्रकरणामध्ये नेमका कोणाचा राजकीय हात आहे का आणि समजा तो असेल तर तो कशा पद्धतीने सिद्ध होईल आणि समजा कुठल्या प्रकारे समजा झाकातापा करण्यात येत असेल तर तो का करण्यात आला आणि कोणी कोणी त्याच्यात मदत केली, त्याच्यात मालवणी पोलीस यांचा देखील कोणाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संबंध आहे का किंवा नेमकं कोण साथ देत होतं हे पाहणं पुढील काळात महत्त्वाचं असणार आहे। निश्चित त्यामुळे एकंदरीतच आज दुपारी दिशा सालियनच्या वडिलांच्या वकिलांची देखील पत्रकार परिषद होईल। या पत्रकार परिषदेमध्ये आता नेमके कोणते मोठे खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।